शशिकांत शिंदे. मगाशी आम्ही सगळे प्रश्न एकच विचारतोय. मंत्री महोदय, आपण पीक कर्जाची कर्जमाफी जाहीर केली. 25 सप्टेंबर पर्यंत जे आहेत त्यांना 2 लाख, जे नियमित आहेत त्यांना 50,000. खडसे साहेबांनी विचारल्या प्रश्नामध्येच मी विचारलं, मगाशी पण विचारलं, आपण स्पष्ट उत्तर द्यात. मी काय म्हणाला की कमिटी आम्ही केलेली आहे, कमिटी जो अहवाल देते त्याच्यावर आम्ही कारवाई करू. तोपर्यंत ह्या बँका मागे लागलेल्या आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, पुनर्गठन करण्याच्या, आता ज्यांनी पुनर्गठन केलं त्याची चूक काय? त्यांनी परत कर्ज केलं, त्याला या लाभ याच्यामध्ये बसवलं पाहिजे ना तुम्ही. माझे 2 प्रश्न आहेत, त्याचं उत्तर स्पेसिफिक द्यावं, नाहीतर हे कर्जमाफी तुम्ही फसवी केली अशा प्रकारचा चर्चा शेतकऱ्यामध्ये होईल. आपल्याला मी स्पष्ट शब्दात एवढंच विचारलं की ही जी कर्जमाफी केलेली आहे ती किती दिवसामध्ये बँकांना देणार, जेणेकरून बँक या सर्व कर्जमाफीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना परत कर्ज घेण्यासाठी, ही नील झालं की परत कर्ज घेण्यासाठी त्यांना मदत करू शकते. पुनर्गठन झालेल्या सुद्धा याचा लाभ मिळणार का, आणि किती दिवसामध्ये ही कर्ज वाटप आपण जाहीर केलेलं आहे ते कर्जमाफी आपण जाहीर करणार? अमोल मिटकरी. महोदय, स्कोपला धरूनच प्रश्न आहे, पण सदाभाऊ खोतांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय सहकार मंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी अर्ज केल्याशिवाय त्याचं परस्पर पुनर्गठन होत नाही, म्हणजे परस्पर पुनर्गठनाचा विषय येत नाही. माझ्या जिल्ह्याच्या संदर्भातल्या लक्षवेधीच्या उत्तरात 2250 शेतकऱ्यांचं परस्पर पुनर्गठन केल्याची तक्रार होती. काय केलं त्या बँकेचं? आज दरेकर साहेब इतक्याच पोटतिडकीने त्या बँकेचा विषय मांडतात. उलट त्या बँकेला सभापती महोदय पुरस्कार दिला ज्यांनी परस्पर पुनर्गठन 2250 शेतकऱ्यांचं केलं, द अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आणि तुम्ही आता उत्तरात सांगताय की शेतकऱ्याचं अर्ज असल्याशिवाय त्याचं परस्पर पुनर्गठन होत नाही. हे विरोधाभास करणारं उत्तर आहे. आमच्या जिल्ह्याच्या बाबतीत काय कारवाई केली, त्याला पुरस्कार कसा दिला ते तरी सांगायला पाहिजे. मंत्री महोदय. शशिकांत शिंदे साहेबांनी विचारला त्या अनुषंगानं की आपण 2025 सप्टेंबर पर्यंत जे शेतकरी थकबाकीदार आहेत त्यांना आपण कर्जमाफी देणार आहे. हे जर पैसे लवकर जमा नाही झालं तर नव्यानं पीक कर्ज आता मे मध्ये शेतकऱ्याला घ्यावं लागणार आहे, ते मिळणार नाही. तर जोपर्यंत पैसे जमा होत नाहीत आणि ते जरी नाही झाले तरी 2 लाखाच्या आत ज्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्याला नव्यानं पीक कर्ज देण्याबाबत बँकेला आदेश आपण देणार का? मंत्री महोदय, सगळे झाले होते. सभापती महोदय, कर्ज माफीच्या संदर्भामध्ये 30/6/25 अखेर थकबाकीत जे शेतकरी कर्जबाकी थकबाकीत आहेत ते पात्र आहेत. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की या लोकांना कर्ज देणारा त्या लोकांना देखील आज आपल्या बँकेच्या माध्यमातून कर्जाचे पैसे आहेत का असं त्यांनी विचारणं केलं होतं. आता त्यांची वसुली होईल, त्याच्यातून आपल्याला 800 कोटी जमाजात होतील आणि बँकेने काही पैसे बँकेचे काही पैसे आहेत. DCC बँकेकडे पुढील खरीप हंगामासाठी 1200 ते 1300 कोटी रुपये निधी उपलब्ध आहे, त्यांना देखील आपल्याला पैसे देण्यात येईल. आमच्या प्रवीण भाऊंनी जो विचारला मत्स्यच्या संदर्भात तो माझ्याकडं माहिती नाही, मी त्यांना नंतर विचारून देतो. आता मी जे सांगितलं की आपली जी कमिटी बसवलेली आहे शासनाने, प्रवीण सिंह परदेशी, त्यांचा अहवाल यायचा आहे. ते कधी येणार आहे? 30 जूनपर्यंत. 30 जूनमध्ये समजा हे जर बसले तर हे नाही देणार आपण सदाभाऊ. पुन्हा नवीन कर्ज द्यायची सिस्टीम करणं सदाभाऊ. ज्या लोकांनी कर्ज परतफेड केलेत त्यांना आपण कर्ज देऊ शकतो. हो हो, ती आपली ज्या कमिटीचा रिपोर्ट येईल, आपली या तारखेपर्यंत कर्जमाफी होणार आहे. त्याच्यानंतर मग ते कर्ज पात्र झाले तर त्याला कर्ज देण्यात येईल ना सदाभाऊ. हा, कर्जमाफी करताय जाहीर केल्यानंतर आमची विनंती आहे, तो कर्जमाफी होते म्हणून तो शेतकरी कर्ज भरत नाही, व्याज चालू झालेला आहे. तुम्ही स्पेसिफिक सांगा ना इतक्या दिवसामध्ये करणार आहे, नाही तर तो मरून जाईल कर्ज व्याजाच्या माध्यमातून. सांगितलं ना त्यांनी 30 जूनची तारीख दिली. स्पेसिफिक 2 गोष्टी बस. सगळ्याचं उत्तर देतो, थोडं ऐकून घ्या आमचं. आता ते त्यांनी विचारलंय आमच्या मित्राने मागला अमरावती बँकेचा की पुनर अकोल्याला
तो विषय ह्याच्याशी निगडीत नाही, तरी पण सांगतो की तिथं असंच झालं. काही लोकांनी पुनर्गठनासाठी परवानगी मागितली, काही लोकांनी मागितले नाही. त्याच्या संदर्भामध्ये आम्ही चौकशी केली. म्हणून आज पुनर्गठन कुणाचं करायचं आपण? ज्याची संमती नाही त्याचं आम्ही पुनर्गठन कसं करणार आहोत? उद्या लोक कंप्लेन करतील ना. फायदा झाला तर बरोबर आहे म्हणतील सदाभाऊ, आणि चुकीचं झालं तर कुणी म्हणते, कुणाचाही स्वभाव ते आहे. म्हणून त्यांच्या संदर्भात ते उत्तर दिलंय. सोसायटीने तशा प्रकारचं पुनर्गठनाची परवानगीचं ठराव घेऊन पत्र दिला होता. म्हणून त्यावेळेस त्या लोकांचं पुनर्गठन केलंय आणि त्याच्यानंतर लोकांना त्याचा फायदा भेटला नाही, पुन्हा तक्रार करत बसले. नाही बसून मी बोला सांगितलं ना, तुमचं. मंत्री महोदय उत्तर दे. सगळ्यांचं माझं ऐकलंय. बोलणं होऊ द्या आधी. मत्स्याच्या संदर्भामध्ये कर्ज ही शेती कर्ज समजून पीक कर्जासाठी घेतलेल्या व्याजदराने कर्ज पुरवठा केला जाणार आहे. प्रवीण भाऊ, त्यांचा जे आपण देणार आहोत मत्स्यासाठी ते आहे. आणि ज्यावेळेस शिंदे साहेब आपल्याला या कर्जमाफीचा आपल्याला निर्णय फायनल कधी घेता येईल की प्रवीण सिंह परदेशी ज्या दिवशी आपल्याला रिपोर्ट देईल त्या दिवशी आपल्याला पूर्ण निर्णय घ्यायचा. पण सरकारने आपल्या घोषणा केलेली आहे की 25 तारखे 30/6/25 पर्यंत जे शेतकरी थकबाकीत आहेत त्या लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि जे प्रामाणिक आहेत, जे भरलेले लोक आहेत, त्यांना इन्सेंटिव्ह सरकार देऊच राहिले 50 लोकांना. म्हणजे इकडे थकबाकीदारालाही फायदा उरला आहे आणि चालू बाकीदारालाही 50,000 रुपये देऊ राहिलो आपण. दोघांनाही समावेश ठेवलेला याच्यात.